आदिवासी बांधवाचे आराध्य दैवत असलेल्या डोंगऱ्या देवाच्या भाया उत्सवास सर्व आदिवासी भागामध्ये सुरुवात झाली असून आदिवासी बांधवाच्या हातात असलेली घुंगरू, काठी बांबूचा खराटा, पावरी वाद्य आणि सोबत टाळ्यांचा आवाज अन तोंडातून भुर्र असा आवाज करीत आदिवासी लोकगीतांचा आवाज गावागावामध्ये घुमत आहे. आदिवासींचा सर्वात मोठा आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेल्या डोंगऱ्या देवाच्या उत्सवास दिंडोरीसह सुरगाणा, पेठ, कळवण या तालुक्यामध्ये सुरुवात झाली आहे. प्रत्येक गावाच्या अगर विभागाच्या प्रथेनुसार आदिवासी डोंगऱ्यादेव हे व्रत 3 किंवा 5 वर्षांनी पाळतात. नियोजित वर्षाच्या मक्षी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला हे व्रत सुरू होतं आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला त्याची सांगता होते. साधारणतः 15 दिवस पाळलं जाणारं हे व्रत आदिवासी अलीकडे 8 दिवस पाळतात. आदिवासी आम्ही डोंगरवासी, चंद्रसूर्यापासून आदिवासी यासारखी विविध गीतं पावरीच्या तालावर म्हटली जात आहेत. पावरीचे सुरेल सूर आणि आदिवासी गीत कानावर पडले की आदिवासी बांधवांची जीवन कहाणी आणि समाजाचं संपूर्ण चित्रच डोंगऱ्यादेव उत्सवाच्या निमित्तानं उभं राहतं. या उत्सवाला मोठी परंपरा आहे. हा उत्सव मोठ्या आनंदानं आणि भक्तिभावानं साजरा केला जातो. याच उत्सवाला भाया असंही म्हणतात. गावातील हनुमानाच्या मंदिराजवळ किंवा मोकळ्या जागेमध्ये 5 माऊलींच्या हातातून देवतांडा उभा केला जातो. या जागेवर मुळासकट उपटून आणलेले झेंडूचे रोपटे लावतात. या देवतांडाजवळ मोराच्या पिसांचा गुच्छ, काकडी, नागलीचे दाणे, उडदाचे दाणे ठेवून दिवा ठेवला जातो. कार्यक्रमाच्या ठरवलेल्या मुदतीप्रमाणे 5, 6 किंवा 12 दिवस या थोंबाजवळ माऊल्या फेर धरून नाचतात. या उत्सवादरम्यान या टापराला उपवास करून नियम पाळावे लागतात. या माऊल्या सकाळी अनवाणी फिरून शेजारील गावामध्ये जातात. गाणे म्हणून फेर धरून पावरीवर नृत्य करतात. घरोघरी जाऊन धान्य जमा करतात. उत्सवाची समाप्ती करण्यासाठी सर्व माऊल्या आणि उत्साही नागरिक गावाजवळ डोंगरावर गड जिंकण्यासाठी जातात. त्या ठिकाणी डोंगराची म्हणजेच डोंगऱ्या देवाची विधिवत पूजा केली जाते. रात्रीच्या वेळी डोंगरावर कार्यक्रम घेतला जातो. अनेक गावामध्ये दत्त जयंतीनिमित्त या उत्सवाची सांगता होते. त्यानंतर महाप्रसादाचा अर्थातच गाव भंडारा हा कार्यक्रम होतो. प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, वणी, नाशिक, NTV न्यूज मराठी.